नमस्कार. जनाधार बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची महत्त्वाची बातमी आहे अवकाळी पावसाला घेऊन. हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कारण आपल्या मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये उष्णतेची तीव्रता खूपच वाढलेली आहे. तापमानातही खूप मोठी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे हिंद महासागर आणि अरबी सागरमध्ये बाष्पीजन वाढले आहे. त्याचाच हा परिणाम आहे की पावसाला हा पोषण वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळेच हवामान खात्याने मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आपण या संदर्भात माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधींनी या संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. ती माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर चला आता मग आपण वळूया आपल्या प्रतिनिधीकडे, जाणून घेऊया या अवकाळी पावसामुळे हवामान खात्याने जी अंदाज वर्तवला आहे त्या संदर्भातली माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया. चला मग वळूया. महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झालाय. एकीकडे महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे, तर दुसरीकडे राज्यातील या 7 जिल्ह्यांना आज रात्रीत आणि उद्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून या 7 जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. काही भागात तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचलंय. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होतीये. अशी परिस्थिती असताना अवकाळी पावसाचं संकटाचाही इशारा मिळालाय. पुढील 3 दिवस आणि आज रात्री नेमकं कोणत्या 7 जिल्ह्यांमध्ये भयानक विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे ते पुढे बघा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. राज्यातील जनता सध्या हवामानातील चढउताराचा अनुभव घेत आहे. मार्च महिन्यात रणरणत ऊन होतं, पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला. सर्वत्र अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसानं वातावरणातील उकाडा कमी झाला, पण शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं. आज पहाटे राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रायगड, पनवेल, यवतमाळ या ठिकाणी पाऊस झाला. आज राज्यात अनेक जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे, त्यामुळे दिवसभरात पावसाची शक्यता दिसून येते. हवामानात अचानक झालेल्या या बदलानं उष्णता काहीशी कमी झाली. मात्र जर पाऊस सुरू झाला तर शेतातील पिकांना नुकसानकारक ठरणार आहे. पुण्यासह राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी